झालं? काय करायला शिव? काय लावायला हाताला? हा, काय लावायला हाताला? पाहू दे. काय लावलं होती हाताला? आंघोळ केली का नाही? का का आंघोळ कवच करत नाही आंघोळ तू? बापरे. अरे रे रे रे, पाहू दे. आंघोळ कवच न करून सारं पोरग कसं आहे. हे निष्ठ तिकडे खाली पडत. तोंड लावू नको त्याला, तोंड लावू नको. पाहू दे इकडं, इकडं काय की. हां बस, बंद बंद कर, बंद कर आता, बंद कर, बंद कर. पाय छोटा असून मोठ्या भावाला मारायले. शुभ सकाळ सर्वांना. रामकृष्ण हरी. व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, अगदी मनापासून. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जाऊ, हीच कानाच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आता सकाळचे वाजले 8:30. आज जायचे मळ्यामध्ये. तर भाजीपोळ्या तर झालेल्या आहेत. ठेसा करायचा आहे मला मिरच्याचा हिरव्या, तेवढंच राहिलेलं आहे. ते केल्यानंतर जायचं आहे मळ्यामध्ये. कशासाठी जायचं आहे हे तुम्हाला मळ्यात गेल्यानं कळलंच. चला मग ठेसा करू अगोदर. त्याच्यासाठी मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण. हिरव्या मिरच्या मी अगोदर भाजून घेणार आहे तव्यावर मस्त खमंग. नंतर दगडाचे आपले ते खलबत्ते असतात ना, त्याच्यामध्ये ठेसा करायचा आहे. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ एवढं टाकून मस्त असा खलबत्त्यात ठेसा करायचा आहे. तर थोडंसं तेल मिरच्या भाजायसाठी. त्या मिरच्या आता भाजत आलेल्याच आहेत, थोड्या परतून घ्यायच्या. आणि नंतर मग आपल्या दगडाचे जे खलबत्ते असतात ना, त्याच्यात मस्त असा ठेसा करायचा आहे. तर बघा, दिलपसंदची भाजी केली, दही, ठेसा, चपाती. तर असं आजचं जेवण आहे. तर हे बघा, खलबत्ता मस्त धुवून घेतलेला पाण्यानं. तर आता मी करणार आहे याचा ठेसा. तर भाकरीसोबत, पोळीसोबत, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला, दही, ठेसा, चपाती किंवा भाकर हे खायला खूप छान लागते. ठेसा वाटणं झाला, वाटेत काढून ठेवला. नंतर स्वयंपाक झाकून ठेवला, पूर्ण केलेला. कारण आता मळ्यात जाणार आहोत. मळ्यात आम्ही डबा घेऊन जाणार नाही, काय नाही. घरी आल्यानं जेवण करायचं आहे आम्हाला. कारण 2 ते 2.5 तास शेतात काम आहे. तर भरपूर लसण काढून ठेवलेलं आहे. तर त्याच्या आम्हाला जुड्या बांधायच्या जाऊन. तर हे बघा, आता आम्ही आलो मळ्यामध्ये. तर हे लसण काढलेलं आहे. तर याच्या जुड्या बांधायच्या आहेत. तर यावर्षी लसण तेवढा काही नाही, म्हणजे व्यवस्थित आलेला नाही आहे. जसा आला तसा निसर्गाने दिला आहे तसा आता. तर आता मी जुड्या बांधायले. तर एवढ्या जुड्या बांधायच्या, जास्त मोठ्या का बांधायच्या नाहीत. तर अशा सगळ्या मिळून 15 ते 16 जुड्या झाल्या बघा. जास्त काय जुड्या झाल्या नाही, तरी वर्षभर टिकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला, हे लसण आम्ही विकत घेऊन लावलेला होता. कारण लावायच्या टायमाला आमच्याकडे लसणच नव्हता. तर विकत घेतला तेव्हा 300 रुपयाला किलो लसण होता. आत्ता मार्केटला फक्त आणि फक्त 50 रुपयाला किलो लसण झालेलं आहे. आपल्याकडं शेतातलं पीक आलं, कोणतं भाजीपाला आला, कांदे, लसण काही पण होत्या, त्याला अजिबात भाव नसते मार्केटला. आणि ज्या वेळेस आपल्याकडं नसते, म्हणजे शेतकऱ्याकडे ते माल नसते, तेव्हा मात्र मार्केटला भरपूर असा भाव असते. तर बघा,
जुड्या बांधून ठेवलेल्या आहेत, पण आता वरील लाकडावर अशा बांधून ठेवायच्या राहिल्या. तर आम्ही बांधल्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर अगोदर फ्रेश झालो, साडी बदलली, जेवण केलं, भांडे घासले, गॅसचा वटा क्लीन करून घेतला. कारण मला आता किचन रूम थोडीशी साफसफाई करायची किचन रूमची. तसं तर पाडव्यालाही केलं, पण आमच्या इकडं आंबल्या बारशीसाठी घराची साफसफाई करतात, कारण महादेवाला आंबील करायची असती. तर ते करायचं आहे मला, त्यामुळे मी घरातलं सगळं आवरलं. आता 11:30 वाजले. लिंब किती आरोग्यासाठी चांगला असते, लिंबाचा पाला हे सगळ्यांना माहीत आहे, पण ते ना कधी प्यायचा कधी नाही हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. तर चला मी माहीत नाही त्यांच्यासाठी थोडंसं सांगते. तर बघा, आता पाडव्यापासून आंबल्या बारशीपर्यंत, म्हणजे आता येणारी बारस असते ना, तर त्या बारशीपर्यंत हे 12 दिवस ना लिंबाचा पाला पिण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही ना या 12 दिवसामध्ये 7 दिवस किंवा 5 दिवस किंवा 3 दिवस असा लिंबाच्या पाल्याचा ज्यूस करून पिऊ शकता. ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असते. आणि लिंबाच्या पाल्याचे ज्यूस पिण्यासाठी हे 12 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तर आम्हीही 3 दिवस पिणार आहोत. आणि नंतर केल्यानंतर तुम्हाला ते ज्यूस मी एका व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन. तर हे बघा, मी काल ना कुल्फी केली होती घरी, आणि ती कुल्फी एवढी परफेक्ट झाली होती ना, तर मस्त अशी दाणेदार मावा कुल्फी घरी केलेली खूप छान झाली होती. आपण जर एखादं घरी काही केलं आणि ते परफेक्ट झालं ना, तर खूप भारी वाटते. तर खूप छान अशी कुल्फी झाली होती. या रॅकवरले ना हे पूर्ण डबे दिसा येत ना, ते वरचे खालचे सगळे डबे मला खाली घ्यायचे आहेत, आणि हे रॅक झाडून घ्यायचे आहेत, आणि नंतर डबे पुसल्यानंतर पुन्हा वरी लावायचे आहेत. तर हे बघा, मी पूर्ण डबे खाली घेतलेले आहेत, पण ते एक डब्बा वरीत ठेवला आहे, कारण ते जड आहे, उतरायला खाली अवघड जाऊ लागला, मग वरीत ठेवला आहे. तर हे सगळे डबे खाली घेतले. आता या डब्याला रॅक पण झाडून घेतलेली आहेत, आता फक्त डबे पुसायचे राहिलेत. आज ना हे सगळे डबे मी फक्त पुसून घेणार आहे, कारण एक व्हिडिओ मी मागं आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण डबे मी घासले होते, आणि याच्यातल्या पापड्या जे काही आपल्या गेल्या वर्षी केलेले वाळवणं होते ते वाळू घातले होते. तर फक्त आज पुसून घेऊन, झाडून पुसून घेऊनच व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बघा, करता करताना रात्र झाली होती आणि लाईट पण गेली होती. तर हे पूर्ण डबे मी अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. तर खूप छान दिसत आहेत ना. कसे दिसत आहेत ते कमेंटमध्ये सांगा. तर सर्वांना शुभरात्री. तर आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तर व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा.